नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 31 जुलै ही अर्ज करण्याची शेवटचा दिनांक असणार आहे. 28 नोव्हेंबरला पेपर होणार आहे. आपण नवोदय विद्यालय पोखरापूर इथे आलोय. विद्यार्थ्यांना विचारूया की त्यांच्या दिवसभराची दिनचर्या कशी असते. तुम्ही सकाळी कधी उठता, कसा असता दिवस तुमचा? आम्हाला म्हणजे रोज सकाळी आम्हाला 5:15 ला एकदा सायरन होतं. सकाळी 5:15 ला. 5:15 ला आम्ही सायरन होतो तेव्हा उठायचं असतं आणि आपले प्रातःविधी उरकून 5:30 वाजता ग्राउंडवर यायचं. सगळे विद्यार्थी का 5वी पासून 12वी पर्यंत? 6वी पासून 12वी पर्यंत. सगळ्या विद्यार्थ्यांना परत 5:30 वाजल्यापासून ते 6:15 वाजेपर्यंत सकाळी पीटी सर असतात, ते ग्राउंडवर एक्सरसाइज होते. त्यानंतर 7 वाजेपर्यंत आंघोळ वगैरे उरकतो आणि 7 वाजता दूध असतं. मग 7 ते 7:15 पर्यंतचा टाइम असतो. त्याच्यानंतर 7:30 ला येता असेंब्ली भरते आमची. ते किती वाजेपर्यंत असते? 7:30 ते 8 वाजेपर्यंत असेंब्ली असते. मग 8 वाजता क्लासेस चालू होतात आमचे. ज्युनियर्सचे 8 ते 8:30 वाजेपर्यंत असतात. म्हणजे ज्युनियर म्हणजे 6वी ते 8वी. 6वी ते 8वी या मुलांचे 8:30 वाजेपर्यंत एक पहिला तास असतो. त्यानंतर ते नाश्त्याला जातात. मग तेव्हा 8:30 ते 9 त्यांचा नाश्ता असतो आणि दोन पिरियड म्हणजे 2 तास म्हणजे 8 ते 9 असे 2 तास सिनियर म्हणजे 9वी ते 12वी या मुलांचे तास चालू असतो. त्यानंतर 9 ते 9:30 मुलांचा नाश्ता होतो, सिनियर मुलांचा नाश्ता होतो. मग त्यानंतर 9:30 पासून ते 11:30 वाजेपर्यंत तासेस चालू असतात. 11:30 वाजता ब्रेक होतो. तेव्हा पाणी बॉटल वगैरे भरायचं ब्रेक होतो. किती वेळाचा ब्रेक असतो तो? 11:30. 15 मिनिटाचा ब्रेक असतो. मग परत 12:15 वाजता भरते. त्याच्यानंतर 1 वाजेपर्यंत 2 तास होतात. तेव्हा ज्युनियरचे बॅच दुपारच्या जेवणाला जाते. मग त्याच्यानंतर सिनियरची जाते. मग ज्युनियरच्या मेस वगैरे कुठे आहे तिथं? मेस शाळेच्या त्या साईडला आणि ग्राउंड पुढेच आहे. तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी काय काय होतात, म्हणजे खेळ कोणते कोणते असतात? खेळ इथे खेळाचं म्हणलं तर व्हॉलीबॉल, खो खो, फुटबॉल, कबड्डी, सगळ्या प्रकारचे क्रिकेट, सगळ्या प्रकारचे गेम आपण खेळू शकतो आणि त्यात आपल्याला पुढे पण पाठवतात. तुम्ही कोणत्या वर्षी इथं आला, म्हणजे कधी? 2023 पासून. 23 ला. आणि कितवीच्या वर्गात आला? 6वीच्या वर्गात. तुम्ही कधी आला इथं? 6वीत. 23 मध्ये. बरं, ती परीक्षा देऊन आला ना? तेच किती मार्क पडले तुम्हाला JNUST ला? मार्क नव्हते, डायरेक्ट तुमचा निकाल लागला होता. आणि जर वर्षी किती मुलं असतात येतात? 80 ना? आणि इयत्ता किती आहे, म्हणजे अ ब असे 2 आहेत ना? 2 सेक्शन आणि 40 मुलं असतील त्यामध्ये. बरं, आणि दुपारनंतरच्या सेक्शन मध्ये काय होतात? आम्ही सकाळचं आपण बघितलं हे सगळे तुमचे पिरियड्स असतात. आता दुपारी 2 नंतरच्या पिरियड मध्ये काय काय असतं? 2 ते 3, 3:15 पर्यंत रेस्ट दिली जाते. मग त्यानंतर 3:15 वाजता परत आम्ही शाळेत येतो सगळेजण. शाळेत आमचं रेमेडियल असतं, म्हणजे स्टडी करायची असते 3:30 ते 5 वाजेपर्यंत. तुमचे सगळे CBSE पॅटर्न आहे ना? CBSE प्रॅक्टिस वगैरे कधी करतात? दुपारच्या सेक्शन मध्ये असतं? दुपारच्या सेक्शन मध्ये 3:30 ते 5. मग 5 वाजता सगळे मुलं खेळायला जातात. 5 ते 6 एक तास ग्राउंडवर खेळतात मुलं आणि 6 ते 6:30 परत ब्रेक दिला जातो. तेव्हा हात पाय तोंड धुवायचे वगैरे, स्नॅक्स दिला जातो. स्नॅक्स खायचा आणि 6:30 वाजता परत शाळेत यायचं. मग शाळेमध्ये आपल्याला 6:30 ते 7:30 ज्युनियर मुलांची स्टडी असते आणि सेल्फ स्टडी जे होमवर्क दिलेलं आहे ते पूर्ण करायला. ते करायला तुम्ही कुठे बसता? क्लासरूम मध्ये बसता की अभ्यासिका वगैरे आहे? क्लासरूम मध्ये. तिथे सुपरविजनला सर असतात, शिक्षक असतात सुपरविजन करण्यासाठी. 7:30 आणि सिनियर मुलांची 8 वाजेपर्यंत असते. ज्युनियर मुलं 7:30 वाजता जेवायला जातात, सिनियर 8 वाजता. त्याच्यानंतर 8 वाजता जेवण झाले की सगळी मुलं हाऊसवर असतात. परत 5 वाजता. आणि हॉस्टेल मुलांची वेगवेगळे आहेत? मुलांच्या तुमचे पालक वगैरे तुम्हाला कधी भेटायला येतात किंवा तुम्ही कधी भेटता त्यांना? प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी पालक भेट असते आयोजित.